हॅलो फ्रेंड्स, आज आपण कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. ज्याचं माप आहे छाती 34 इंच, कंबर 29 इंच, उंची 13 इंच, गळा पुढचा 6 इंच तर मागचा 8 इंच. आता सर्वप्रथम आपण कटोरी ब्लाउजसाठी पेपर कटिंग करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 34 इंचाचा 1/4 करायचा आहे, म्हणजे 34 चा 1/4 8.5 इंच. 8.5 इंच प्लस शिवण्यासाठी आपल्याला 1.5 इंच घ्यायचे, म्हणजे टोटल आले आपले 10 इंच. तर आपल्याला घडी 10 इंचाची घ्यायची आहे. आणि 10 इंच घडीचं माप घेऊन आपण या ठिकाणी फोल्ड करणार आहोत. डबल फोल्ड केल्यामुळे आपल्याला बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन्हीही काढता येईल. अशा पद्धतीने आता आपण या दोन्ही साइड्स कट करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला जी ओपन बाजू आहे त्या ओपन बाजूने आपण गळ्याची बाजू आखून घेऊया. गळ्यामध्ये आपल्याला 2.5 इंच ठेवायची. इथून पुढे शोल्डर आपले 3.25 असेल, म्हणजे टोटल शोल्डर असेल 5.5 पावणे 6 इंच असं. यानंतर आपण ब्लाउजची उंची घेणार आहोत. उंची आहे 13 इंच. तर 13 इंचामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करून जे शिवण्यासाठी आपल्याला लागतं 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. इंचाचा बॉक्स तयार करून घेतला आपण. आता यानंतर आपल्याला गळ्याची बाजू आखून घ्यायची. गळ्याची साईड फ्रंट साईडचा गळा असतो 6 इंच जनरली. तर आपण 6 इंचावरती या ठिकाणी बॉक्स आखून घेऊया. त्याचबरोबर आर्म होलचं जे माप असतं ते देखील आपण 6 इंचावरती घेतो. अशा पद्धतीने आता आर्म होलचं माप घेताना आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचे. वरच्या बाजूला अर्धा इंच, खाली 1 इंच. आता दोन्हीही जे पॉईंट मिळालेत या दोन्ही पॉईंटचा मध्य आपल्याला घ्यायचा आहे, ते 2.25 इंचावरती. आणि या पॉईंट पासून आपल्याला गळ्याच्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण आता तीनही पॉईंट जोडून घेऊया. आता हा पॉईंट आपल्याला गोल आकारामध्ये या ठिकाणी मिळवायचा आहे. अशा पद्धतीने नंतर आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. त्यासाठी आपल्याला खाली 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्या मार्किंगनुसार आपल्याला गळ्याला आकार द्यायचा या ठिकाणी. आता गळ्याची जी बाजू आहे गळ्याच्या बाजूला आपल्याला 3.5 इंच आणि आर्म होलच्या साईडला 2.5 इंच या मापावरती आपण मार्किंग करून घेतलंय ते क्रॉस पट्टीसाठी. तर क्रॉस पट्टीला आपण थोडंसं कर्व असं आकार द्यायचा आहे. आता यानंतर आपण खालच्या बाजूला अर्धा इंचावरती मार्किंग केले. फिटिंगसाठी आपल्याला या क्रॉस मार्किंगचा विराम जो आहे त्याचा वापर होतो.
अशा पद्धतीने. आता आपण या ठिकाणाहून क्रॉसपट्टीवरती 4 इंचावरती मार्किंग करणार आहोत. पण मार्किंग करताना आपण ही लाईन जी आहे ती सोडून द्यायची आणि मग 4 इंचावरती मार्किंग करायचं या ठिकाणी. आता आर्म होलच्या कॉर्नर पासून आपल्याला या ठिकाणी 4.5 इंचावरती मार्किंग करायचं. आणि आता आपल्याला क्रॉसपट्टीवरती एक, गळ्याचा एक आणि या ठिकाणी एक मध्ये असे 3 पॉईंट जे मिळाले त्या 3ही पॉईंटला आपल्याला एका रेषेमध्ये जॉईन करायचे. अशा प्रकारे. आता आपण हे कट करून घेऊयात. कट करताना आपण बाहेरचं वळण अगोदर कट करणार आहोत. पण या ठिकाणी अर्धा इंचावरती एक मार्किंग केलं होतं. त्या मार्किंग पासून आपल्याला एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे इथे. ती देखील कट करायची आहे. आता आपण फ्रंट आणि बॅक दोन्हीही गळे एक सोबत कट करून घेऊया. दोन्ही भाग आपले सेपरेट झाले, बॅक साईड आणि फ्रंट साईड. आता आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊयात. यानंतर कटोरीचा भाग आणि यानंतर आहे आर्म होलचं वळण. या ठिकाणी आपण 3-4 शेप्स कट करून घेतले. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग करायचा आहे तो कटोरी वाढवण्याचा. बॅक साईडला आपण हवा तो गळा कट करू शकतो. तर बॅक साईडला आपल्याला गळ्याची उंची आहे 8 इंच, तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करून 8.5 इंचावरती या ठिकाणी मार्किंग करायची आहे. आणि त्यानुसार आपण गळ्याला आकार देऊ. कट करून घेऊया. कटोरी वाढवायचं आपल्याला. कटोरी वाढवताना आपण दुसऱ्या कार्डशीटचा वापर करूयात, जेणेकरून ते कसा आणि कशा पद्धतीने आपण वाढवतोय ते दिसेल. या ठिकाणी आपण गळा रुंदी या ठिकाणी आपण हा कटोरी कट केलेला आहे. मधोमध आपण पेपरच्या कटोरी ठेवूयात आणि अगोदर हा सर्व शेप आपण आखून घेऊयात. या पद्धतीने. आता कटोरी वाढवताना आपल्याला हा जो राऊंड शेप आहे, राऊंड शेप कडे आपल्याला खाली 1 इंचाने कटोरी वाढवायचा आहे. हा या ठिकाणी राऊंड शेप तसाच पुढे कंटिन्यू करायचा आहे. यानंतर आपण 1.5 इंचावरती या ठिकाणी सरळ पुढे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही जी आडवी लाईन आहे ती 1.5 इंचावरती या ठिकाणी वाढवली आहे आणि गोलाकार कटोरी 1 इंचाने. त्यानंतर आता गळ्याचा जो वरचा भाग आहे दोन्ही आपण पॉइंट्स जे आहेत ते अटॅच करून घेऊया या पद्धतीने. आता दोन्हीही भागांचा आपल्याला सेंटर मिळवायचा आहे. या पॉइंट पासून ते या वाढवलेल्या पॉइंट पर्यंत जो 7.5 इंच आलाय, मग 7.5 इंचाचे आपल्याला या ठिकाणी
याचा मध्य आपल्याला घ्यायचं आहे, पण त्या अगोदर आपण या पट्टीवरती 1 इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि ते मार्किंग आपण सोडून आपण या ठिकाणी काउंट करणार आहोत. या ठिकाणी 6.5 इंच आले, 6.5च्या निम्मे आपल्याला 3.25 इंचावरती मार्किंग करायची आहे. यानंतर आपल्याला कटोरी वाढवायचा आहे. कटोरी वाढवताना आपण तो 2 इंचाने वाढवणार आहोत. तो वाढवताना आपण या पॉइंट पासून खाली 2 इंचावरती मार्किंग करणार आहोत. पण आता आपल्याला या पॉइंट नुसार दोन्ही साईडचे अंतर काउंट करायचे. या ठिकाणी 4.25 इंच, तर या ठिकाणी 1 इंच सोडून म्हटल्यानंतर 5.25 इंच यायला हवं साधारणतः या पद्धतीने. अशा प्रकारे आपण कटोरी वाढवलाय. आता आपण हे कट करून घेऊया. कटोरीसाठी आपण दुसरा पेपर घेतल्यामुळे आपल्याला दोन्ही कटोरींमधला फरक कळतोय. कटोरी वाढवल्यानंतर तो अशा प्रकारे दिसेल. अशा पद्धतीने आपण 34 छाती या मापाचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते पाहिलं. हे आहे बॅक साईड. कटोरी शेजारील भाग हा आपला पहिला कटोरी आहे, वाढवलेला कटोरी आणि क्रॉस पट्टी.